हॅलो, तुमचं स्वागत आहे आणखीन एका नव्या ब्लॉगमध्ये. आणि आज तुम्हाला दाखवतो आहे आमच्या सोसायटीतील गणपती बाप्पा. त्याचे दर्शन नक्कीच तुम्ही करून घ्या. आणि प्रत्येक सोसायटीमध्ये गणपती बसत असतो आणि ह्या गणेशोत्सवाचा आनंद असतो, उत्साह असतो, हा वेगळ्या प्रकारचा असतो. खूप थाटामाटाने गणपतीचं आगमन होतं. त्याच पद्धतीने 10 दिवससुद्धा त्यात उत्साहाने पार पाडले जातात. आणि लहान मुलांपासून ते महिला मंडळ, पुरुष मंडळसुद्धा आपल्या कामातून व्यस्त जीवनातून थोडासा वेळ काढतात आणि जेणेकरून हा कार्यक्रमाची एक प्रकारची रंगत जी असते ती वाढली जाते. आणि मुळात हा कार्यक्रमच जो आहे, गणेशोत्सव जो केला जातो, तो सगळा बांधव एकत्र यावा म्हणूनच केला जातो. आणि आपण सगळे लोक या निमित्ताने एकत्र येतो. तर अशा पद्धतीने भरपूर सोसायट्यांमध्ये, शहरांमध्ये ह्या पद्धतीने गणेशोत्सव सेलिब्रेशन होत असतो. आणि एक ह्या उत्सवाचा एक वेगळाच आनंद असतो. तर आत्ताच्या जीवनात खूप सारे प्रॉब्लेम असतात, मानसिक त्रास असतात, आपल्या शारीरिक त्रास असतात आणि अशा बऱ्याच काही गोष्टी असतात ज्या आपल्याला दुःखद गोष्टी असतात, त्या विसरण्यासाठी हे असे सण उत्सव आपल्याला मदत करतात, त्या दुःखातून, त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी. तर गणूबाप्पाच्यांनी एकच प्रार्थना की सगळ्यांना सुखी, निरोगी आणि आनंदी असं आयुष्य लाभो आणि तुमचे आयुष्य पॉझिटिव्हिटीने भरलेले असू दे, असे मी गणूबाप्पाच्यांनी प्रार्थना करेल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.